चॅप्टर आहे ह्युमन रिप्रोडक्शन. याच्यामध्ये आपण सर्वात पहिले काय बघणार आहोत, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधलं सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन काय बनवू शकतो की यांचे ॲसेसरी ग्लँड्स कोणते आहेत. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले ॲसेसरी ग्लँड्स 3 ग्लँड्स असतात. कोणते, सेमिनल वेसिकल्स प्लस प्रोस्टेट ग्लँड प्लस बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स. ठीक आहे, हे इथं असतो सेमिनल वेसिकल, इथं असतो प्रोस्टेट ग्लँड आणि इथं असतो हा खाली बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स. ठीक आहे, या 3 ग्लँड्सला मिळून काय बनत असतं, ॲक्सेसरी ग्लँड्स बनत असतात मेलचे. ठीक आहे, तर मग याच्या खाली आता काय दिलेलं आहे, सेमिनल वेसिकल कसे असतात, 1 पेअर म्हणजे जोडीमध्ये असतात सेमिनल वेसिकल्स. म्हणजे टोटल नंबर ऑफ सेमिनल वेसिकल किती झाले, 2, इकडून एक इकडून एक. ओके, पुढे प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट काय काय दिले, ओनली 1 ग्लँड म्हणजे काय एकच असतो प्रोस्टेट ग्लँड. ठीक आहे, ते जोडीमध्ये नसतात, एकच सिंगल असतो. पुढे बल्बोयुरेथ्रल ग्लँड कसे असतात, पेअरमध्ये असतात म्हणजे काय जोडीमध्ये असणार, इकडून एक इकडून एक म्हणजे 2 प्रेझेंट असतात ग्लँड. ओके, हे झालं. आता याच्यानंतर इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं की इथं दिलेलं आहे बल्बोयुरेथ्रल ग्लँडचं काम काय आहे, लुब्रिकेट द पेनिस. म्हणजे पेनिसमध्ये काय करणं, लुब्रिकेशन करणं. सरळ सरळ लुब्रिकेशन म्हणजे की त्याला घासून म्हणजे स्किन मागे पुढे त्याला घासून येते, त्यासाठी काम काय करतं, हे लिक्विड रिलीज करतं, पाणी रिलीज करतं हे बल्बोयुरेथ्रल ग्लँड. ठीक आहे, दुसरं काय लक्षात ठेवायचं की सेमिनल वेसिकल. सेमिनल वेसिकल काय सिक्रेट करत असतो, सेमिनल प्लाझ्मा सिक्रेट करत असतो. इम्पॉर्टंट आहे. पुढे सेमिनल प्लाझ्मामध्ये काय काय कंटेंट आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. काय आहे, फ्रक्टोज, कॅल्शियम आणि एन्झाईम हे कशामध्ये प्रेझेंट असतात, सेमिनल प्लाझ्मामध्ये. ओके, आता इथून डायरेक्ट यायचं काय, या चार्टवर. ठीक आहे, या चार्टवर आपल्याला लक्षात घ्यायचं, पहिलं बघायचं युरेथ्रा. युरेथ्रालाच आपण काय म्हणत असतो, इजॅक्युलेटरी डक्ट म्हणत असतो. ओके, युरेथ्राला काय म्हणतो आपण, इजॅक्युलेटरी डक्ट. ठीक आहे, ओरिजिनेट फ्रॉम द युरिनरी ब्लॅडर अँड एक्सटेंडेड थ्रू द पेनिस. म्हणजे काय, या युरिनरी ब्लॅडरपासून सुरू होतं तर हे मधातली जे गॅप आहे ते इथपर्यंत. ठीक आहे, याला काय म्हणत असतो आपण, युरेथ्रा म्हणत असतो. इथं डायग्राममध्ये मिस्टेक झालेली आहे, ते इथं आहे युरेथ्रा. ओके, हा पार्ट आहे युरेथ्राचा मधातला. ठीक आहे, हे झालं युरेथ्रा. युरेथ्रा काय झालेलं आहे, इजॅक्युलेटरी डक्ट. म्हणजे काय, सीमन जे रिलीज झालं, जे स्पर्म रिलीज झाले ते कोणत्या पाईपमधून येणार, युरेथ्रामधून येत असतं, त्यामुळे त्याला इजॅक्युलेटरी डक्ट म्हणतात. पुढे स्पेशल टिश्यू हेल्प्स इन द इरेक्शन ऑफ पेनिस टू फॅसिलेट द इन्सेमिनेशन. म्हणजे काय की इथं स्पेशल टिश्यू प्रेझेंट असं बाजूनी, ते काय करतात, पिनसला इरेक्ट करतात म्हणजे सरळ करतात. ओके, एकदम मोठ्याने सरळ करून टाकतात. तर ते कशासाठी वापरलं जातं, पुन्हा मग इन्सेमिनेशनसाठी सेक्सद्वारे त्यावेळेस वापरता येतं हे. तर मग पुन्हा काय ते ग्लान्स पिनस. ग्लान्स पिनस काय, इन्लार्जमेंट एंड ऑफ द पिनस कवर्ड बाय द लूज फोल्ड स्किन कॉल्ड फोरस्किन. म्हणजे ग्लान्स पिनस काय आहे, हे एवढा पार्ट जो असा शेवटचा जो असतो तो मोठा पार्ट असतो, इनलार्ज पार्ट ऑफ पेनिस. या पूर्ण पेनिसचा सर्वात मोठा पुढे पार्ट असतो आणि त्याचं काय, त्याच्या आजूबाजूला जी स्किन असते जी की लूज काय असते, लूज फोल्ड ऑफ स्किन म्हणजे जी की मागे पुढे पण सरकू शकते, त्याला आपण काय म्हणत असतो, फोर स्किन म्हणत असतो. ओके, हे एवढंच लक्षात ठेवायचं. आणि याच्यामध्ये पुढे काय लक्षात ठेवायचं की मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये स्पर्म कुठून कुठून जात असतो. ठीक आहे, या सगळ्या पार्टमधून. तर स्पर्म पाथ काय आहे, पहिले सेमिनिफेरसमधून जाणार, सेमिनिफेरस टिब्यूल. ओके, म्हणजे या टेस्टिसमध्ये काय प्रेझेंट असतात, सेमिनिफेरस टिब्यूल्स प्रेझेंट असतात. तर मग हे 5 जशाचं रट्टा मारायचा, सेमिनिफेरस टेब्युल्समधून पुन्हा स्पर्म जाणार रेटिटेस्टिसमध्ये, रेटिटेस्टिसमधून स्पर्म जाणार वासा इफ्रेन्शियामध्ये, वासा इफ्रेन्शियामधून स्पर्म जाणार इपिडिडायमसमध्ये, इपिडायमसमधून स्पर्म जाणार वासा डिफरन्समध्ये, वास डिफरन्समधून स्पर्म जाणार सेमिनल वेसिकल्समध्ये, आणि सेमिनल वेसिकलमधून स्पर्म जाणार युरेथ्रा म्हणजे काय, इजॅक्युलेटरी डक्टमध्ये जाणार. ओके, आता बघायचं आपल्याला हे पार्ट झाल्यानंतर आता बघायचं आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता फिमेलमध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशी आहे, तर ही जी डायग्राम आहे का ही तेवढी क्लिअर नाही आहे, त्यामुळे मी NCERTची डायग्राम दाखवते आणि यावेळेस ही डायग्राम यायचे चान्सेस आहेत. ओके, तर मग ही डायग्रामचे नाव एकदा नीट बघून घ्यायचे. हे बघा, हे समोरची जी ओपनिंग असते याला म्हणतो आपण वजायना. वजायनाच्या वर काय असतं, सर्विकल कॅनल असतं आणि त्याच्या वरी जो पार्ट असतो हा सर्विक्स असतो. ओके, सर्विक्स झाल्यानंतर हा जो ओपन पार्ट दिसत आहे सगळा हा बॅक साईडचा, ठीक आहे, फेंट कलरवाला, याला आपण या पूर्ण पार्टला मधातल्या काय म्हणत असतो, युटेराइन कॅव्हिटी. युटेराइन कॅव्हिटीलाच काय म्हणत असतात, युटेरस म्हणत असतात. ठीक आहे, युटेरस म्हणत असतात. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, युटेरस. ओके, हे याच्यावरी जे असं गोल तयार होतं त्याला युटेराइन फंडाय म्हणतात. आता मेन हे जे पाईप चालले तिकडं युटेरसपासून हे इकडं पाईप चाललेत, या पूर्ण पाईपला काय म्हणत असतो आपण, फॅलोपियन ट्यूब. ओके, फॅलोपियन ट्यूब 3 पार्टमध्ये डिवाइड आहे. पहिला आहे इस्थिमस, दुसरा आहे ॲम्पुला आणि तिसरा आहे इन्फंडिबल. इन्फंडिबल काय आहे, इथं पॉईंट आहे बरं, हे एवढावाला. ठीक आहे, इन्फंटिबलला काय म्हणतो आपण, फनल शेपवाला म्हणतो. पुढे याच्या पुढे फिंगरला एक प्रोजेक्शन आहे. ठीक आहे, फिंगरला एक बोटसारखं फिंगरला एक प्रोजेक्शन, त्याला काय म्हणतो आपण, फिम्ब्री. तर सर्वात आता याच्यामध्ये क्वेश्चन काय बनतो आहे, ओव्हरीच्या सर्वात जवळ कोणता पार्ट आहे, तर आन्सर येणार फिम्ब्री जवळ आहे. ओके,
हां, तर मग काय झालं, फिमरी काय करते, या ओव्हरीमधून जे पण एग्ज निघतील, जे पण ओव्हम निघल त्याला काय करते, कॅच करायचं काम करते. ओके, हे इम्पॉर्टंट फंक्शन आहे. क्वेश्चनमध्ये विचारतात कोण ओव्हरीजला कोण एगला किंवा ओव्हमला कॅच करते, तर आन्सर आहे ना फिमरी. ठीक आहे, तर मग हे झालं. आता बाकी काय आहेत, या पूर्ण युटेरसचे काय असतात, 3 लेअर असतात. ठीक आहे, सर्वात बाहेरचा असतो पेरोमेट्रियम, मधात असतो मायोमेट्रियम आणि त्याच्यावर सर्वात मधात असतो काय, एंडोमेट्रियम. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. तर हे झालं आपलं डायग्राम वाईज. ओके, आता इथं काय काय लक्षात ठेवायचं, इथं आपल्याला हे लक्षात ठेवायचं की फॅलोपियन डक्ट. ठीक आहे, आता फिमेलमध्ये ॲक्सेसरी डक्टमध्ये कोण कोण येत असते, फॅलोपियन ट्यूब, युटेरस आणि वजायना, हे सगळे काय येत असतात, ॲसेसरी डक्टमध्ये येत असतात. ठीक आहे, याचं पण तुम्ही अशाच फॉर्ममध्ये लिहून पाठ करू शकता. काय दिलेलं आहे, ॲसेसरी डक्ट फिमेलचे कोणते आहेत, ओव्हिडक्ट, ओव्हिडक्टला दुसरं नाव काय आहे, फॅलोपियन ट्यूब. ठीक आहे, तर मग ओव्हिडक्ट, युटेरस आणि वजायना या तिघांना मिळून काय म्हणत असतं, ॲसेसरी डक्ट्स बनत असतात. ठीक आहे, हे डक्ट्स आहेत आणि हे वरचे ग्लँड्स आहेत ते फिमेलचे. ठीक आहे, आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, फॅलोपियन ट्यूबची लेंथ किती आहे, 10 ते 12 आहे. ओके, युटेरसला दुसरं नाव काय दिलेलं, वूम. वूम म्हणजे काय, गर्भ, म्हणजे युटेरसमध्येच बाळ पुन्हा येत असतं. ठीक आहे, हे झालं स्पेशल, हे लक्षात ठेवायचं, खूप स्पेशल. बर्थ कॅनल इज इक्वल्स टू काय, सर्विकल कॅनल प्लस वजायनल कॅनल. म्हणजे काय, बर्थ कॅनल इज इक्वल्स टू काय, सर्विकल कॅनल. ठीक आहे, सर्विकल कॅनल प्लस वजायनल कॅनल. ठीक आहे, हे लिहून घ्यायचं तुम्ही असं, वजायनल कॅनल. या दोघांना मिळून काय बनत असतो, बर्थ कॅनल बनत असतो. हे इम्पॉर्टंट आहे, हे लिहून घ्या. ठीक आहे, बाकी तर आपण पार्ट पाहिलेलेच आहेत. ॲम्पुला पार्ट थोडा वायडर असतो, मोठा असतो. ओके, तर आता हे झालं, डन. एवढंच बघायचं आहे डायग्राममध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, ॲक्सेसरी डक्ट आणि बर्थ कॅनल कोणते आहेत. पुढे आता आपल्याला बघायचं काय इम्पॉर्टंट आहे की हे लेयर्स आहेत. आपण जे आता युटेरसचे पाहिले होते, युटर वॉल कन्सिस्ट ऑफ 3 लेयर्स, 3 लेयर असतात, एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम आणि पेरीमेट्रियम. ठीक आहे, याच्यातलं मेन काय लक्षात ठेवायचं, एंडोमेट्रियमची जी होती डायग्राममध्ये, ठीक आहे, ही लेअर होती एंडोमेट्रियम. या एंडोमेट्रियम लेअरचं काय काम असते की सरळ लाईन्स, ल्युमेन, ग्लँड्युलर सायक्लिक चेंजेस, म्हणजे काय, पिरियड्समध्ये जेव्हा मेन्सुरेशनमध्ये कोणती लेअर निघून जात असते तर ती कोणती असते, एंडोमेट्रियम. ठीक आहे, मेन्सुरेशनमध्ये निघून जाते. मेन्सुरेशन म्हणजे काय, ब्लड फ्लो जेव्हा होत असतो तेव्हा त्याच्यामध्ये काही पार्टिकल्स वगैरे आले तर हे कोणते असतात, हे एंडोमेट्रियम लेअरचे असतात. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे. पुढे मायोमेट्रियमचं काम काय, हे इम्पॉर्टंट, एवढंच लक्षात ठेवायचं. मायोमेट्रियमचं काम काय असते की कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग डिलेव्हरी, जेव्हा बाळ जन्माला देत असतं, जेव्हा डिलेव्हरी चालू असते तेव्हा बाळाला मधातून ढकलण्यासाठी कोणता मसाला यूज केला जातं, तर मायोमेट्रियम लेअर. ठीक आहे, मायोमेट्रियम म्हणजे यूज केलं जातं. बाकी पेरोमेट्रियम तर काय, आउटर कवरिंग आहे सगळे युटेरसची. ओके, आले लक्षात आले म्हणजे फंक्शन. ठीक आहे, आता नेक्स्ट हे इम्पॉर्टंट चार्ट आहे, याच्यावर मॅच द फॉलोइंग बनतं. काय दिलेलं आहे, एक्सटर्नल जेनेटेलिया ऑफ फिमेल्समधले बाहेरचे जेनेटेलियर पार्ट्स. ठीक आहे, आता मी याला डायग्राम वाईज दाखवते, तरच हे सगळे फीचर्स लक्षात राहतात लॉंग टर्मसाठी. ठीक आहे, पहिला आहे मोनस प्यूबस. मोनस प्यूबस म्हणजे काय, कुशन फॅटी टिश्यू, एवढं लक्षात ठेवायचं. कवर्ड बाय स्किन अँड प्युबिक हेअर्स, याच्यामध्ये काय असतं, प्युबिक हेअर्स असतात आणि कुशन फॅटी टिश्यूचा सारखा असतो. म्हणजे काय, आपण आता ते डायग्राममध्ये बघू. ठीक आहे, तर आता हे डायग्राम वाईज बघायचं याच्यामध्ये. तर आता इथं डायग्राममध्ये काय दिसते, हे वरचावाला पार्ट. ठीक आहे, मोनस प्यूबस म्हणजे हे वरचावाला, ज्याच्यावर स्किन असते आणि कसं असते, कुशन ऑफ फॅटी टिश्यू, म्हणजे काय, उशीसारखा सॉफ्ट फॅटी टिश्यूचं एक लेअर असतो, त्याला काय म्हणत असतो, मोनस प्यूबस. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे, लॅबिया मेजरा दिला. काय दिलेला आहे तो, फ्लेशी फोल्ड्स एक्सटेंडेड डाऊन मोनस प्यूबस अँड सराउंडेड बाय द वजायनल ओपनिंग. आता याच्या लक्षात काय ठेवायचं, एवढंच लक्षात ठेवायचं. काय म्हणजे हे सगळंच पाठ केलं तर खूपच चांगलं होऊन जाईल. बट हे फ्लेशी फोल्ड्स असतात जे की एक्सटेंडेड फ्रॉम मोनस प्यूबस अँड सराउंडेड बाय वजायना, म्हणजे काय, मोनस प्यूबसच्या खाली एक्सटेंड करतात. ठीक आहे, कोण आहे तो, लॅबिया मेजरा म्हणजे हा वाला पार्ट. ठीक आहे, ओके, हा वाला पार्ट बाहेरचा. तर हे कसं आहे, मोनस प्यूबसच्या खाली आहे आणि पुन्हा काय दिलेलं आहे, वजायना ओपनिंगला सराउंड केलेला आहे. वजायना ओपनिंग ही आहे तर त्याच्या आजूबाजूनं प्रेझेंट आहे. ठीक आहे, हेच दिलेलं आहे, असं डायग्राममध्ये लक्षात ठेवायचं. पुढे काय दिलेलं आहे, लॅबिया मायनरा. ठीक आहे, लॅबिया मायनरा पेअर्ड ऑफ अ फोल्ड टिश्यू अंडर द लॅबिया मेजरा, म्हणजे काय, लॅबिया मेजराच्या खाली कोणता असतो, लॅबिया मायनरा असतो. एवढंच लक्षात ठेवायचं, लॅबिया मेजराच्या खाली जो कोण लाईन करतो तो असतो लॅबिया मायनरा. ठीक आहे, हे वाला पार्ट. पुढे काय दिलेलं आहे, क्लिटॉरिस म्हणजे काय, टायनी फिंगर लाईक स्ट्रक्चर दॅट लाईज द अप्पर जंक्शन ऑफ लॅबिया मायनरा. हे खूप इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की क्लिटॉरिस कुठं प्रेझेंट असतं, तर अप्पर जंक्शन ऑफ लॅबिया मायनरा. ठीक आहे, अबो द युरेथ्रल ओपनिंग, म्हणजे क्लिटॉरिस काय,
अबो द युरेथ्रल ओपनिंग म्हणजे काय आहे की लॅबिया म्हणजे क्लिटोरिस काय आहे, टायनी फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, असं लक्षात घ्या, टायनी फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे. त्याचं लोकेशन कुठे आहे, अप्पर जंक्शन ऑफ लॅबिया मायनरा. म्हणजे कुठे सापडतो हा, लॅबिया मायनरा, म्हणजे ह्या लेअरचं जे आहे ही रेड कलरची लेअर त्याच्यावर सापडतो. कोण, क्लिटोरिस. क्लिटोरिस इथं असतो. ठीक आहे, तेच दिलेलं आहे, तो लॅबिया मायनरच्या वर असतो, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, किंवा मग त्याला म्हणतात अबो द युरेथ्रल ओपनिंग. आता युरेथ्रल ओपनिंग म्हणजे काय, ही. ठीक आहे, तर त्याच्यावर त्याच्यावर असतो. ओके, हां, पुढे काय दिलेलं आहे, हायमन म्हणजे काय असतं की मेम्ब्रेन ऑफ अ पार्शियल ओपनिंग ऑफ द पार्शली कवर ओपनिंग ऑफ द वजायना. ठीक आहे, तर म्हणजे ही जी हायमन असतं, ठीक आहे, मधात असते वजायना, याच्या पुढे एक लेअर असतं पातळ मेम्ब्रेनचा, त्याला म्हणत असतो आपण हायमन. आता या हायमनचे तर हे आहे ओपनिंग, ते आपल्याला लक्षात येतं. पण स्पेशल काय लक्षात घ्यायचं की इट कॅन बी ट्रोन, म्हणजे काय, ते कशाने फाटू शकतं, जॉल्ट, एखाद्या वेळेस झटका लागला किंवा हॉर्स रायडिंग, सायकलिंग याच्या वेळेस, किंवा वजायनल टॅम्पॉन. ठीक आहे, टॅम्पॉन मधात लावत असताना, इन्सर्ट करत असताना पण ते हायमन फाटू शकतं. ठीक आहे, हे त्यांचं क्वेश्चन म्हणजे एखाद्या विचारतात. तर पुढे काय दिलेलं आहे की मग हे असं कुठेही फाटू शकतं, तर त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असतं की मे ऑर मे नॉट बी ड्रॉन ड्युरिंग द फर्स्ट क्वायटस, सो इट इज अ प्रेझेन्स ऑर अब्सेन्स इज अ नॉट रिलायबल इंडिकेटर फॉर द व्हर्जिनिटी ऑर द सेक्शुअल एक्सपिरियन्स. म्हणजे लेडीज म्हणजे ती फिमेल व्हर्जिन आहे की नाही हे आपण हायमन याच्यावरून डिनोट किंवा डिफाईन करू शकत नाही. ओके, आलं लक्षात. पुढे आता ते लक्षात आलं, सगळ्यांचे वरचे ॲड्रेस पाठ करायचे. ठीक आहे, हे आता एक सार्वजनिक झालं, जनरलमध्ये क्वेश्चनमध्ये विचारू शकतात, बट स्पेशली याचं काय लक्षात ठेवायचं की हे वरचीवाली लाईन लक्षात ठेवायची. ओके, हां, पुढे आता आहे प्रायमरी सेक्स ऑर्गन. ठीक आहे, प्रायमरी सेक्स ऑर्गनमध्ये आपल्याला मेलचं जे असतो प्रायमरी सेक्स ऑर्गन तो असतो टेस्टिस, लक्षात ठेवायचं. आणि फिमेलचा प्रायमरी ऑर्गन कोणता असतो, प्रायमरी सेक्स ऑर्गन कोणता असतो, ओव्हरी असतो. ओके, आता याच्यामध्ये प्रत्येकाचे मेजरमेंट सगळे लक्षात ठेवायचे. काय, टेस्टिस किती असतात, 2 असतात. टेस्टिसचा शेप कसा असते, ओव्हल असते. पुन्हा टेस्टिसचं लोकेशन काय आहे, ॲबडॉमिनल आउटसाईड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. इम्पॉर्टंट आहे, आउटसाईड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी इन द पाउच ऑफ स्क्रॉटम. म्हणजे जे टेस्टिस कशामध्ये असतात, ते 2 पाऊच असतात ना, पाऊचमध्ये असतात, त्याला म्हणत असतो आपण स्क्रॉटम. ठीक आहे, असं पाठ करायचं. पुढे यांची लेंथ विचारली जाते. ठीक आहे, क्वेश्चनमध्ये. तर टेस्टिसचं काय लेंथ आहे, लेंथ आहे 4 ते 5 सेंटीमीटर आणि विड्थ किती आहे, 2 to 3 सेंटीमीटर. पुढे झालं. आता याच्यानंतर काय याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं की फंक्शन काय असतं टेस्टिसचं, स्पर्म फॉर्मेशन असतं, सिंथेसिस द स्टेरॉइडल टेस्टिक्युलर हार्मोन लाईक अँड्रोजन. म्हणजे याचं काम काय असतं, स्पर्म फॉर्मेशन असतं आणि दुसरं काय, अँड्रोजन फॉर्म करणं. अँड्रोजन एक हार्मोन आहे, ते फॉर्म करण्याचं काम असतं. ठीक आहे, पुढे कंपार्टमेंट असतात. हे सर्वात म्हणजे लक्षात ठेवायचं की टेस्टिसमध्ये 250 टेस्टिक्युलर लोब्युल असतात. ओके, तर मग त्याच्यामध्ये 250 टेस्टिक्युलर लोब्युल्स असतात आणि या प्रत्येक 250 टेस्टिक्युलर लोब्युलमध्ये काय असते, 1 to 3 सेमिनिफेरस टिब्यूल्स प्रेझेंट असतात. ओके, आलं लक्षात. या प्रत्येक 250 टेस्टिक्युलर लोब्युलमध्ये प्रत्येकामध्ये 1 ते 3 सेमिनिफेरस टिब्यूल्स प्रेझेंट असतात. आता हे मेलमध्ये झालं. आता फिमेलमध्ये काय बघायचं की फिमेलमध्ये ऑर्गन कोणता आहे, ओव्हरी. त्याच्यामध्ये ओव्हरी किती असतात, 2 असतात ओव्हरी. ओव्हरीचा शेप काय आहे, आल्मंड शेप आहे. पुन्हा ओव्हरीचं लोकेशन काय, लोअर ॲबडॉमिनल, 1 ऑन ईच साईड, म्हणजे काय दोन्हीकडं आहेत लोअर ॲबडॉमिनलमध्ये. एक इकडं आहे ओव्हरीचं, एक इकडं आहे ओव्हरी. ठीक आहे, पुढे ओव्हरीचं मेजरमेंट एवढंच दिलेलं आहे, लेंथ किती, 2 to 4 सेंटीमीटर. पुढे त्याच्यामध्ये ओव्हरीचं काम काय असते, ओव्हा फॉर्मेशन म्हणजे काय, एक फॉर्म करणं. ठीक आहे, ओव्हालाच आपण काय म्हणत असतो, ओव्हम. ठीक आहे, तर ओव्हम एक झालं, सिंग्युलर वर्ड आहे म्हणजे एक ओव्हम, आणि खूप सारे एक असतील त्याला ओव्हा म्हणतात. ठीक आहे, तर मग ओव्हा फॉर्मेशन काम कोणाचं आहे, फिमेलचं आहे. पुन्हा दुसरं काय काम आहे त्याचं, इस्ट्रोजन हार्मोन आणि प्रोजेस्ट्रोजन हार्मोन तयार करणं. ठीक आहे, एवढंच पाठ करायचं. पुढे याच्यामध्ये काय दिलं, याच्यामध्ये काय काय असतं, पेरिफेरल कॉर्टेक्स आणि इनर मेडुला झोन्स, ओव्हेरियन स्ट्रोमा, हॅव फॉलिकल्स अँड डेव्हलपिंग स्टेज. ठीक आहे, हे पाठ नाही केलं तरी चालते सरळ. ओके, हां, आता एवढं सगळं पाठ करायचं. आता हे झालं, तर मग आता पुढे आपल्याला बघायचं की हा वाला पॉईंट लक्षात ठेवायचा. काय याच्यामध्ये बघू आपण, म्हणजे सेमिनिफेरस टिब्यूल आपण पाहिले, त्या सेमिनिफेरस टिब्यूलमध्ये 2 सेल्स असतात. कोणते, मेल जर्म सेल आणि दुसरा असतो सर्टरी सेल. मेल जर्म सेलचे नाव पाठ करायचे. मेल जर्म सेललाच आपण स्पर्मॅटोगोनिया म्हणतो, स्पर्मॅटोगोनियालाच आपण काय म्हणतो, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स म्हणतो. ओके, आणि याच्यामध्ये काय असतं, दुसरे सेल सर्टरी सेल. सर्टरी सेलचं फंक्शन काय, स्पर्म फॉर्मेशनला हेल्प करणं किंवा स्पर्म फॉर्मेशन करणं. दुसरं काय, प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द जर्म सेल, म्हणजे यांना काय करणं, फूड प्रोव्हाइड करणं, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं, हे काम असतं सर्टरी सेलचं. ठीक आहे, याच्यानंतर इम्पॉर्टंट काय आहे की हे फंक्शन्स लक्षात ठेवा बरं, इम्पॉर्टंट विचारतात एखाद्या वेळेस. पुढे स्क्रोटम हेल्प्स इन द मेंटेनिंग द टेम्परेचर ऑफ 2 to 5 डिग्री सेल्सिअस लोअर दॅन द बॉडी टेम्परेचर नेसेसरी फॉर द स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजे काय,
म्हणजे स्क्रॉटम काय करत असतो की जेवढं बॉडीचं टेम्परेचर असेल त्याच्यापेक्षा 2 ते 2.5 टेम्परेचर कमी ठेवत असतो. ठीक आहे, कशाचं? टेस्टिसचं. हे काम कोण करतं? स्क्रॉटम करतं. ठीक आहे, कशामुळे हे करत असतं हे काम? कारण हे काम गरजेचं असते फॉर्मेशन ऑफ स्पर्म करण्यासाठी, म्हणजे स्पर्म तयार करण्यासाठी. ठीक आहे, तर त्या फॉर्मेशन ऑफ स्पर्मच्या प्रोसेसला काय म्हणत असतो? स्पर्मॅटोजेनेसिस. ओके, आता नेक्स्ट पेज. आता हे नेक्स्ट पेजवर काय दाखवलं की पूर्ण गॅमेट कसा तयार होतो. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यावर खूप विचारलं जातं. आपण पहिले मेलमध्ये बघू. तर गॅमेटोजेनेसिस, गॅमेट कसे तयार होतात. तर मेलचा गॅमेट काय आहे? स्पर्म आहे. ठीक आहे, आणि फिमेलमध्ये गॅमेट काय आहे? एग आहे. एग किंवा आपण ओवम म्हणतो त्याला. ठीक आहे, आता मेलमध्ये बघू. आता मी जसं सांगेल तशीच ती स्टोरी लक्षात ठेवायची. काय? मेलमध्ये काय होत असते? स्पर्मॅटोजेनेसिस कधी होत असते? ॲट प्युबर्टी. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस कधी होत असते? ॲट प्युबर्टी. हे लक्षात ठेवायचं. पुढे आता आपण पाहिलं होतं मेल जर्म सेल. ठीक आहे, मेल जर्म सेल असते. मेल जर्म सेललाच आपण काय म्हणत असतो? स्पर्मॅटोगोनिया. ओके, मेल जर्म सेललाच आपण म्हणत असतो स्पर्मॅटोगोनिया. आता या स्पर्मॅटोगोनियाचं काय होते? सरळ मायटोसिस होत असतं. स्पर्मॅटोगोनियाचं मायटोसिस झालं की काय तयार होत असतं? प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. ओके, तर म्हणजे यांची मायटोसिस प्रोसेस झाली की काय तयार होतं? प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. ठीक आहे, तर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट कसे असतात? 2n, म्हणजे याच्यामध्ये असते 46 क्रोमोझोम. ओके, आणि मेल जर्म सेलमध्ये पण किती होते? 46 क्रोमोझोम. ठीक आहे, क्रोमोझोम नंबर सेम होता दोघांमध्ये. का? म्हणजे दोघांमध्ये क्रोमोझोम नंबर सेम होता. ठीक आहे, डिप्लॉईड होते, लक्षात ठेवायचं. हे दोन्ही सेल कसे आहेत? डिप्लॉईड आहेत, 2n वाले. ओके, आता मग हे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार झाला. आता प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये काय होणार? मिओसिस 1 होणार. मिओसिस 1 झाला की काय होणार? तो कन्वर्ट होणार सेकंडरी स्पर्मॅटोसाइटमध्ये. ठीक आहे, आता मिओसिस 1 झालं म्हणजे काय होणार? जे 2n होतं, डिप्लॉईड होतं, ते आता काय झालं? हॅप्लॉईड झालं. ओके, n म्हणजे क्रोमोझोम नंबर कमी झाले, 23 झाले. ठीक आहे, कशामध्ये असतात हे पाठ करायचं. हॅप्लॉईड किंवा 23 क्रोमोझोम कशात असतात? सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. आता मग सेकंडरी स्पर्मॅटोसाइट काय होतं? पुन्हा मिओसिस 2 होतं. ठीक आहे, मिओसिस 1 झाला, आता मिओसिस 2 होतो. मिओसिस 2 झाल्यावर काय होतं की हे कशामध्ये कन्वर्ट होतात? स्पर्मॅटिड्समध्ये कन्वर्ट होतात. ठीक आहे, स्पर्मॅटिड्समध्ये कन्वर्ट होतात. तेव्हा क्रोमोझोम नंबर केवढा असतो? तेवढाच असतो, 23. ठीक आहे, आता स्पर्मॅटिडमध्ये कन्वर्ट होतात. आता स्पर्मॅटिडमधून स्पर्ममध्ये कन्वर्ट होणाऱ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? स्पर्मिओजेनेसिस म्हणतो. स्पर्मिओजेनेसिस. ओके, तर स्पर्मिओजेनेसिस कशाला म्हणणार आपण? स्पर्मॅटिडला कन्वर्ट व्हायचं स्पर्ममध्ये, त्याला म्हणणार आपण स्पर्मिओजेनेसिस. ठीक आहे, आता हे झालं आणि स्पर्म तयार झाले. आता ठीक आहे, स्पर्म तयार झाले, पण काय आहे? स्पर्म आर रिलीज फ्रॉम द सेमिनिफेरस ट्यूब्यूल. म्हणजे आता हे कुठे होत असते? सगळे हे सेमिनिफेरस ट्यूब्यूलमध्ये होत असते प्रोसेस. तर जेव्हा स्पर्म सेमिनिफेरस ट्यूब्यूलमधून बाहेर निघतो त्याला, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? स्पर्मिएशन म्हणतो. ठीक आहे, आलं लक्षात? त्याच्यावर क्वेश्चन बनू शकतो. स्पर्मिएशन कशाला म्हणणार? की स्पर्म आर रिलीज फ्रॉम द सेमिनिफेरस ट्यूब्यूल, धिस प्रोसेस इज कॉल्ड स्पर्मिएशन. ठीक आहे, आलं लक्षात? आणि पुढे काय की स्पर्मॅटिडचं कन्वर्ट स्पर्ममध्ये झालं त्याला काय म्हणणार? स्पर्मिओजेनेसिस. ओके, असं वरवरूनच विचारतात, जास्त डीपमध्ये जात नाही. आता हे सगळं आलं लक्षात? हां, मेलमधलं झालं. आता पुढे फिमेलमध्ये काय लक्षात ठेवायचं? फिमेलमध्ये इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं की oogenesis. oogenesis म्हणजे काय? ओव्हम फॉर्म करणं किंवा एग फॉर्म करणं. ठीक आहे, ते या प्रोसेसची सुरुवात कुठून होते? oogenesis ऑकर्स ड्युरिंग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट म्हणजे काय? जेव्हा बाळ किंवा जी फिमेल असेल, जिच्याबद्दल आता आपण पूर्ण बघत आहे, तिच्यामध्ये एक कसं तयार होते, ती जेव्हा लहानपणी तिच्या आईच्या पोटात होती त्यावेळेसपासून ही प्रोसेस सुरू झाली आहे, oogenesis, एक तयार करायची. ओके, इम्पॉर्टंट आहे, विचारतात oogenesis कधी स्टार्ट झाली? ते एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटपासून होत असते. ठीक आहे, पुढे आता फिमेल मदर सेल म्हणजे काय? उगोनिया. ठीक आहे, उगोनियाला आपण दुसरं नाव काय म्हणत असतो? फिमेल मदर सेल. ठीक आहे, तर त्या फिमेलमध्ये जेव्हा ती फिमेल आईच्या पोटात होती त्यावेळेस तिच्या उगोनिया काय होतो की मायटोसिस होतो उगोनियाचा आणि प्रायमरी oocyte तयार होतं. हे कधी होत असतं? जेव्हा ती फिमेल लहानपणी तिच्या आईच्या पोटामध्ये होती बाळ असताना. ठीक आहे, त्यावेळेस उगोनियाचं मायटोसिस होतं आणि प्रायमरी oocyte तयार होतं. ठीक आहे, आणि मग हे प्रायमरी oocyte काय होतं की प्रोफेस 1मध्येच काय होतं? लॉक होतं, लॉक किंवा अरेस्टेड होतं. म्हणजे काय? आता तिची प्रोसेस अर्धी तिथंच थांबते. ठीक आहे, मायटोसिस झाली तर मग प्रायमरी oocyteमध्ये काय होतं की प्रोफेज 1मध्ये जाऊन ती थांबते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. कोणत्या स्टेजवर जाऊन थांबते? अरेस्टेड होते. कोणत्या स्टेजला? तर प्रोफेज 1ला अरेस्टेड होते. हे एवढं रट्टा जरी मारलं, काही समजलं नाही, एवढं जरी रट्टा मारला तर एक क्वेश्चन आपला होऊ शकतो याच्यातून. ठीक आहे, ते तर झालं. मग आता काय होते की तिचा जन्म होतो. ठीक आहे, जन्म झाला. जन्म झाल्यानंतर काय आलं? प्युबर्टी. प्युबर्टी म्हणजे काय?
ज्या वयामध्ये आता तिचे काय म्हणता येईल पिरियड्स सुरू होणार आहेत, ठीक आहे. ज्या वयामध्ये पिरियड सुरू होतात त्याला आपण काय म्हणणार, आपण प्युबर्टी म्हणणार सध्या इथं, ठीक आहे. तर मग जेव्हा तिची प्युबर्टी सुरू होते त्यावेळी प्रायमरी oocyteचं काय होते, मिओसिस 1 होतं आहे, ठीक आहे. कधी होत असते, प्युबर्टीमध्ये, ठीक आहे. जेव्हा तिचे पिरियड सुरू होणार असतात तेव्हा या प्रायमरी oocyteचे मिओसिस 1 होते आणि मग काय तयार होतं, सेकंडरी oocyte आणि फर्स्ट पोलार बॉडी, ठीक आहे. फर्स्ट पोलार बॉडीचं आपल्याला काय घेणं देणं नसतं. कोणती तयार होते, सेकंडरी oocyte तयार होतो, ठीक आहे. आता सेकंडरी oocyte तयार होतं, मग नंतर त्याचं होतं मिओसिस 2 आणि मिओसिस 2 झाल्यावर त्याचं काय तयार होतं, ओव्हम तयार होतं, ठीक आहे. म्हणजे ओव्हम कोणापासून तयार होत असते, सेकंडरी oocyteपासून, ठीक आहे. त्याच्यामध्ये मिओसिस 2 झाल्यावर ओव्हम तयार होतं आणि दुसरं काय तयार होतं सोबत, सेकंड पोलार बॉडी. याचं काय आपल्याला काय घेणं देणं नाही, काम याचं काही नसते, ठीक आहे. मग हे ओव्हम तयार झालं, ओव्हमलाच आपण काय म्हणत असतो, एग म्हणत असतो. ओके, हे लक्षात आलं. आता ठीक आहे, आता काय होत असतं की जेव्हा ही प्रोसेस होत असते त्या टायमाला ओव्हरीमध्ये काय काय होते आपण बघू. जेव्हा हे काय म्हणता येईल प्युबर्टी झाल्यावर जेव्हा सेकंडरी oocyte तयार होत असतो तेव्हा ओव्हरीमध्ये काय काम होत असते, याच्यामध्ये काय होतं की फॉलिकल असतं, फॉलिकल प्रायमरी फॉलिकल कन्वर्ट होतं सेकंडरीमध्ये, सेकंडरी फॉलिकल कन्वर्ट होतं टर्शरीमध्ये, टर्शरी फॉलिकल कन्वर्ट होतं ग्रॅफियन फॉलिका पण म्हणता येते किंवा मॅच्युअर फॉलिका पण म्हणता येते, ठीक आहे. याच्यामध्ये कन्वर्ट होतो आणि मग शेवटी काय होतं, ओव्ह्युलेशन होतं. ओव्ह्युलेशन म्हणजे काय, ओव्हम रिलीज होतं, ठीक आहे. ही प्रोसेस अशी सिरियलमध्ये एकदा पाठ करायची. आता दुसरं, ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. यावर्षी नीटनं म्हणजे NTA याच्यामध्ये डायग्राममध्ये चेंजेस केले, तर ही डायग्राम पेपरला येऊ शकते, तो एकदम गॅरंटेड. ही डायग्राम जशाच तशी पाठ करायची. त्यांनी काय चेंज केलं की पहिले इथं ओव्हम लिहून होतं, त्या ओव्हमला कट करून आता त्यांनी काय म्हणले, सेकंडरी oocyte म्हणतात. तर यामुळे क्वेश्चन बनू शकतो. तर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ओव्हम कट करून टाका आणि त्याच्या जागी लिहून टाका सेकंडरी oocyte, ठीक आहे. तर ही डायग्राम चांगली पाठ करायची, यातलं कोणतंही नाव काढून विचारू शकतात, ओके. इथं असते सेकंडरी oocyte, हे आहे ग्रॅफियन फॉलिकल, हे टर्शरी फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, ब्लड वेसल बॉडी आणि हे दोन आहेत तिकडले कॉर्पस लुटियम, ठीक आहे. हे कसं आहे, सेक्शनल व्ह्यू ऑफ ओव्हरी, म्हणजे ओव्हरीचा हा व्ह्यू आहे कट केलेला आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट, आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, आता तो वरची झाली कन्सेप्ट. आता याच्यामधले मी फक्त जेवढे अंडरलाईन केले तेवढे वर्ड पाठ करून टाकायचे. ओनली 60,000 करेक्शन करून घ्या, 60,000 to 80,000 प्रायमरी फॉलिक्युल्स आर लेफ्ट इन ईच ओव्हरी ॲट प्युबर्टी. म्हणजे फिमेलचे जेव्हा तिची प्युबर्टी आली असते, ठीक आहे, जेव्हा तिची प्युबर्टी आली असते त्या टायमाला तिच्या ओव्हरीमध्ये किती 60,000 ते 80,000 प्रायमरी फॉलिक्युल असतात, एवढंच पाठ करायचं, ओके. पुढे ते झालं की त्याच्यानंतर हे पाठ करायची स्पर्मिओजेनेसिसची डेफिनेशन, जे मेलमध्ये पाहिलं होतं आपण, ठीक आहे. मेलमध्ये पाहिलं होतं स्पर्मिओजेनेसिस, स्पर्मॅटिड कन्वर्ट होणार स्पर्ममध्ये, तर त्याची डेफिनेशन इथे लिहून दिली आहे. तर काय स्पर्मिओजेनेसिस म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड टू स्पर्म अँड स्पर्म हेड इज एम्बेडेड इन टू द सर्टोली सेल. या पूर्ण प्रोसेसला काय म्हणतात, स्पर्मिओजेनेसिस म्हणजे काय, स्पर्मॅटिडचं कन्वर्ट होणार स्पर्ममध्ये आणि जे स्पर्म असतात ते सर्टोली सेलमध्ये डोकं घालून टाकतात, एम्बेडेड होतात. त्या पूर्ण प्रोसेसला काय म्हणतात, स्पर्मिओजेनेसिस, ओके. ते झालं. पुढे आता हे लक्षात ठेवायचं की मेल इजॅक्युलेट अँड अबाउट 200 to 300 मिलियन स्पर्म ड्युरिंग अ क्वायटस. म्हणजे एका टाईमला सेक्स करताना, म्हणजे जेव्हा सेक्स चालू असते तेव्हा ॲट ए टाईम एक मेल किती इजॅक्युलेट करू शकतं, स्पर्म किती सोडू शकतं, तर एवढे 200 मिलियन ते 300 मिलियन स्पर्म सोडू शकतो तो एकदाच ॲट ए टाईमला, ओके. आणि पुढे काय दिलेलं आहे, फॉर नॉर्मल फर्टिलिटी, म्हणजे स्पर्मची चांगली क्वालिटी आपण कधी म्हणतो, जेव्हा 60% स्पर्म हॅव नॉर्मल शेप अँड साईज. म्हणजे 60% स्पर्म कसे जे आहेत त्यांचे शेप आणि साईज नॉर्मल आहे आणि 40% स्पर्म मस्ट शो द विगरस मुवमेंट. म्हणजे काय, राहिलेले 40% स्पर्म काय केलं पाहिजे, एकदम फास्ट स्पीड दाखवली पाहिजे हलण्याची, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्याची, ओके. एवढं पाठ करायचं. आणि एक स्पेशल हा पण पॉईंट आहे, हा पण वाचून घ्यायचा, काय, सिक्रेशन ऑफ इपिडर्मिस अँड वासा इफरेन्शिया इसेन्शियली मॅच्युरेशन अँड मोटॅलिटी ऑफ द स्पर्म. म्हणजे स्पर्मला मोटाईल करणं, मॅच्युअर करणं हे कोणाच्या हातात असतं, इपिडर्मिस आणि वासा डिफरेन्शियाच्या, ठीक आहे. आता पुढे हा एक क्वेश्चन बनला होता, त्यामुळे मी इथं सेपरेट सांगते. प्रायमरी oocyteचं जेव्हा मिओटिक डिव्हिजन होत असतं तेव्हा काय होतं, 2 बॉडीज तयार होतात. आपण पाहिलं होतं, प्रायमरी oocyte कन्वर्ट होतं सेकंडरी oocyteमध्ये, ठीक आहे. त्यावेळेस पोलार बॉडी आणि सेकंडरी बॉडी होते, ठीक आहे. तर याच्यामध्ये पाठ काय करायचं, फर्स्ट पोलार बॉडी कशी असते, स्मॉलर साईज असते आणि सेकंडरी बॉडी कशी असते, लार्जर साईज असते, मोठी साईज असते याची, ठीक आहे. आणि पुन्हा हा कसा असतो, हॅप्लॉइड, आणि हा पण कसा असतो, हॅप्लॉइड. हे पाठ करायचं, ओके. नेक्स्ट, आता नेक्स्ट काय आहे की
याच्यामध्ये हार्मोन्स काय काम करतात मेल्समध्ये, ठीक आहे. FSH हार्मोन म्हणजे काय, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ठीक आहे. आणि LH हार्मोन म्हणजे काय, ल्युटेनायझिंग हार्मोन, ठीक आहे. शॉर्ट फॉर्ममध्येच विचारलं जातं. तर FSH कोणावर काम करतात, सर्टोली सेलवर काम करतात. आणि मग सर्टोली सेल काय तयार करतं, स्पर्मिओजेनेसिस करतं. म्हणजे आपण म्हणू शकतो की FSHचं काम काय आहे, स्पर्मिओजेनेसिस प्रोसेसमध्ये FSHचं काम आहे. पुढे LHचं काय असतं, सरळ LH लेडिक सेलवर काम करतो, एवढंच पाठ करायचं. LH लेडिक सेलवर काम करतो. कसं लक्षात ठेवायचं, L लक्षात ठेवायचं, लेडिक सेलवर काम करतो. तर मग तो लेडिक सेल काय तयार करतो, अँड्रोजन तयार करतो. अँड्रोजन आणि टेस्टिक्युलर हार्मोन तयार करतो. अँड्रोजनलाच आपण टेस्टिक्युलर हार्मोन म्हणत असतो, ठीक आहे. तर मग लेडिक सेल काय करतात, अँड्रोजन तयार करतात. आणि याच प्रोसेसला काय म्हणतो आपण मग पुढे, स्पर्मॅटोजेनेसिस, ठीक आहे. आलं लक्षात. मग हेच हार्मोन वापरले जातं. पण एवढंच लक्षात ठेवा, LH काय करतो, लेडिक सेलवर काम करतो. आणि FS काय करतो, सर्टोली सेलवर काम करतो. बस एवढं लक्षात ठेवायचं. पुढे आता ही जे डायग्राम वाईज नावं आहेत, डायग्राम वाईज नावं पाठ करून टाकायची. हे ओव्हम, हे झोना पेलासुडा आणि ते काय म्हणता येईल, यांच्या मधात जो गॅप असतो त्याला म्हणतो आपण प्रीव्हिटालाइन स्पेस, ठीक आहे. मधात गॅप असतो यांच्या. तर पुन्हा असते सेल ऑफ द कॉर्निया रेडियर, तर नावं पाठ करायचे. आता इथं आहे मेल स्पर्मचं डोकं लक्षात ठेवायचं. त्याला म्हणतो असतो आपण की